मी आपली दृष्टी वर तुझ्याकडे लावतो. पहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे परमेश्वर आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. हे परमेश्वरा, आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 अतिथोर पवित्र थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वर देव बापा, आम्ही तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रभू परमेश्वरा या समयाला प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात तू आम्हाला घेऊन आलास त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला दिलेल्या श्वासासाठी, आम्हाला दिलेल्या प्रत्येक उत्तम गोष्टीसाठी प्रभू परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो. तुझा गौरव करतो प्रभू परमेश्वरा. या समयाला प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणी येतो प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, आम्हाला सहाय्य पुरवलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. मागील आठवडाभर आमचा तू सहाय्य करता, मार्गदर्शक झालास, आमचा एबनेझर झालास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर पित्या. आज प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी होणारी सर्व भक्ती आराधना प्रभू येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं वचन जसं सांगतं, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नामास्तव एकत्र आहे त्या ठिकाणी मी आहे. होय प्रभू परमेश्वरा, या उपासनेसाठी आराधनेसाठी प्रार्थना करतो. तू या ठिकाणी उतरून ये, तुझ्या सेवकांना तुझ्या भक्तांना प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेचा प्रसाद घडू देत प्रभू परमेश्वरा. आज प्रार्थना करतो प्रभू, जे तुझे लेकरं पवित्र मंदिराकडे येत आहेत त्यांचा मार्ग तू मोकळा कर. आणि प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, ज्यांना येता येऊ शकत नाही प्रभू परमेश्वरा त्यांना देखील प्रभू तू आशीर्वादित कर. सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू श्री ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. अभ्यासतानाच आपण एकमुखानं प्रेषितांचं मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, त्याचवर विश्वास ठेवतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंथ पिलाताच्या वेळी दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो धुलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीने बसावं. बसलेले असताना आपण उपासना संगीतात पवित्र शास्त्रातून काही शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. यावेळेस आळीपाळीने स्तोत्र वाचन होईल. स्तोत्र 66 याची 1 ते 12 वचनं आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्र 66 1 ते 12. स्तोत्र 66 1 ते 12. देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकार स्तुती. मुख्य गावयासाठी संगीत स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नामाचा महिमा गा, त्याचा स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमन करतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नामाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्ये पहा. तो आपल्या कृतीने मानव जातीस धाक बसवितो. त्याने समुद्राची कोरडी भूमी केली, ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्यांच्या ठाई हर्ष पावलो. तो आपल्या सामर्थ्याने सर्व काळ सत्ता चालवितो. त्याचे नेत्र राष्ट्रांस निरखून पाहतात. बंडखोरांनी आपली मान ताठ करू नये. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष उच्च स्वराने करा. त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले. त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत, कारण हे तू आम्हाला पारखले आहेस. रुपे गाळतात तसे तू आम्हास गाळून पाहिले आहे. तू आम्हास जाळ्यात गुंतविले. तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. तू मनुष्याला आमच्या डोक्यावरून स्वारी करावयास लावले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. आमेन. आमेन. यावेळेस जुन्या करारातून अनुवादाचे पुस्तक याचा 28वा अध्याय आणि 1 ते 14 वचन आपण ऐकणार आहोत. अनुवाद 28 1 ते 14. जुन्या करारातून अनुवाद याचं पुस्तक
याचा 28वा अध्याय 1 ते 14 ही वचने आपण ऐकूया. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे खिल्लारे, गुरेढोरे व शेडे मेंढरे याचे वत्स्य आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्यापुढे मार खातील असे परमेश्वर करेल. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारात व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवेल. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांची शपथ वाहिली होती ती तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स्य व तुझ्या भूमीचा उपज यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करेल. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कुणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टीविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यापासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल. आमीन. वाचलेली वचना देवबाप आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला महान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. यावेळेस पत्राचे वाचन होईल. 2 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 1 ते 7 वचन आपण ऐकणार आहोत. 2 तिमोथी 2रा अध्याय आणि 1 ते 7 वचन. 2 तिमोथी याचा 2रा अध्याय 1 ते 7 वचने आपण वाचूया. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमांप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालत नाहीत. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. आमेन. यावेळेस आपण शुभवर्तमान वाचनासाठी उभे राहूयात. शुभवर्तमान. आज करता नेमलेलं शुभवर्तमान लुकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 25व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. त्याच्याबरोबर मोठमोठे लोक समुदाय चालले होते तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला,
जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असं कोण आहे की त्याला बुरुज बांधायची इच्छा असता तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पूर आकारणे इतके ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे. त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तो द्यावस, असे आम्ही तुझ्याकडं कळकळीची प्रार्थना करतो. धन्यधारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचा महान सेवक संत पौल, की जो सर्वप्रथम एक कट्टर यहुदी होता, ख्रिस्ती लोकांना धरायचं, ख्रिस्ती शिष्यांचा घात करायचा, त्यांना तुरुंगात टाकायचं, याविषयी आवेशी असलेला संत पौल, परंतु वयाच्या 30व्या वर्षी पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्रगटीकरण त्याला झालं आणि त्यानंतर त्यांच्या संपूर्ण जीवनाचा कायापालट झाला. त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल झाला आणि पुढे 35 वर्ष अविरतपणे ख्रिस्ती मंडळीचा इतिहास त्यांनी रचला. अनेक मंडळींची स्थापना त्यांनी केली. अनेक अंधकारातील लोकांना त्यांनी प्रकाशामध्ये आणलं. तारणाची घोषणा करत हा संत पौल गावोगावी शहरोशहरी फिरत गेला. हा संत पौल आता साधारण 65 वर्षाचा झालेला आहे आणि त्याचा तरुण सहकारी तिमोथी किंवा त्याचा मानसपुत्र याला तो एक पत्र लिहितो आणि ह्या पत्रामध्ये संत पौल तिमोथ्याला म्हणतो, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने तू मजबरभर दुःख सोस. या वचनाकडे थोड्या वेळात आपण विचार करूयात. संत पौल तिमोथ्याला लिहित आहे, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने तू मजबरभर दुःख सोस. अनेक गोष्टी तो त्या ठिकाणी लिहू शकला असता. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्यानं स्वार्थ प्रसार करण्याचं थांबू नकोस. संदेश देण्याचे तू ठिकाणी अविरतपणे प्रयत्न कर. प्रार्थना करत राहा. मंडळाची स्थापना कर. स्वार्थ प्रसार कर. अनेक गोष्टी सांगत असतात. पण ह्या वेळेस तो आवर्जूनपणे एक गोष्ट त्याला निक्षून सांगत आहे की तू जर ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई आहेस तर तू मजबरभर दुःख सोस, दुःख सहन. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये 2 भाग आहेत. एक तर जुना करार आणि दुसरा म्हणजे नवीन करार. परमेश्वराने अब्रामाशी केलेला जुना करार जो उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत पाहतो, त्यामध्ये इस्रायल राष्ट्र आणि त्यांचा यहोवा परमेश्वर हा त्यांचा देव. आणि नवीन करार म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांशी केलेला नवीन करार, जो त्यांनी आपल्या शरीर आणि रक्त जे त्यांनी शेवटलं भोजन केलं, त्यामध्ये नव्या कराराच्या रक्तानं त्यांनी आपल्या शिष्यांची नवा करार केलेला आहे. आपण सर्व ख्रिस्ती विश्वासणारे, नव्या करारातील ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहोत. आणि म्हणून आपण पाहतो की जुना करार आणि नवीन करार ह्याच्या जीवन पद्धतीमध्ये, जीवनशैलीमध्ये फारशी फारकत आहे. किंबहुना जमीन आसमानाचा फरक आहे असं मी म्हणेल. तुम्ही जर जुना करार पाहिला तर जुन्या करारामधले जे इस्रायल लोक आहेत त्यांच्याविषयी परमेश्वर त्यांना सांगतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, माझ्या वचनामध्ये तुम्ही असला, माझ्या मार्गात तुम्ही चालला, तर सर्व प्रकारचा आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आत्ताच आपण अनुवाद याचा 28वा अध्याय वाचला. जर तुम्ही माझे वचन ऐकाल,
माझ्या मार्गामध्ये चालाल तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्याकडं धावत येतील. कोणते आशीर्वाद? तर परमेश्वर म्हणतो, तुम्ही नगरात आणि तुमच्या सेवेत आशीर्वादित व्हाल. तुम्ही बाहेर जाल तेव्हा आशीर्वादित व्हाल आणि आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल. तुमचं पोटचं फळ आणि तुमचा भूमीचा उपज हे आशीर्वादित होतील. तुमची परात आणि तुमची टोपली हे आशीर्वादित होईल. तुमचे शेरडं मेंढरं आणि तुमचे गुरढोरं हे आशीर्वादित होतील. तुमचे सर्व शत्रू तुमच्या पुढं पळून जातील. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं, त्याच्या मार्गामध्ये चालला, तर सर्व प्रकारची समृद्धी, संपन्नता, सुख, ऐश्वर्य, प्रचंड लेकरबाळं आणि सर्व प्रकारची धनाढ्यता ही तुम्हाला प्राप्त होईल. हे जुन्या काळातलं परमेश्वराने त्या लोकांना दिलेलं अभिवचन होतं आणि अशा प्रकारे परमेश्वर त्यांच्याकडे पाहत होता. परंतु जसंच आपण नवीन करारामध्ये येतो, प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र मानवी देह धारण करून या जगामध्ये आला, किंवा त्याचे शिष्य, हे कधी अशा प्रकारचा आशीर्वाद देताना आपल्याला दिसत नाही की जर तुम्ही माझ्या मागं याल, मला अनुसराल, तर तुमचे परात आणि तुमची टोपली आशीर्वादित होतील. तुम्ही समृद्ध व्हाल. तुम्ही नगरात आणि शेतीवाडीत आशीर्वादित व्हाल. तुमचं पोटचं फळ, तुमचा भूमीचा उपज आशीर्वादित होईल. असे आशीर्वाद दिलेले नवीन करारात आपल्याला कुठंच दिसत नाही. किंबहुना स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तो स्वतः काय म्हणतो? तो म्हणतो, खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटे आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावेस देखील जागा नाही. पहा, त्याची संपूर्ण जीवनशैली पाहिली तर तो पित्याच्या आज्ञेप्रमाणे चालला, त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागला, तरीही जुन्या काळातले आशीर्वाद त्याला कुठंच प्राप्त झाले नाही. तो सर्वसाधारण जीवन जगला, त्याला डोके टेकावेस देखील जागा नाही, असं आपण या ठिकाणी पाहत आहोत. अनेक गोष्टी त्याला उसण्या घ्याव्या लागल्या. स्वतःचं असं त्याकडे काहीच नव्हतं. शिंगरावर बसलं ते उसणं घेतलं. शेवटलं भोजन करण्यासाठी माडीवरली खोली उसणी घेतली. नव्हे त्याचा पार्थिव देह ठेवण्यासाठी योसेफ आरामथायकारची कबर ही देखील त्याला उसणी घ्यावी लागली. जुन्या काळातले आशीर्वाद कुठलेच त्याला त्या ठिकाणी लागू पडले नाही, असं आपण या ठिकाणी पाहत आहोत. नव्हे, तो त्या ठिकाणी काय म्हणतो? मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावायच नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांसाठी आपलं प्राण अर्पण करावयास आलेलं आहे. नवीन करारामध्ये सेवा करून घ्यायची नाही, तर सेवा करायसाठी आणि आपला प्राण इतरांसाठी अर्पणासाठी, त्याग करण्यासाठी तो देवाचा पुत्र आला, असं त्या ठिकाणी तो सांगत आहे. आणि म्हणून नवीन करारात जर तुम्ही पाहिलं तर नवीन करारातल्या ख्रिस्ती शिष्याचं जो त्याला अनुसरतो, त्याचं सर्वात महत्त्वाचं प्रमाण कोणतं असेल तर ते म्हणजे दुःख सहन. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पहा, यहुदा इस्करियोत सोडलं तर बाकी 11 शिष्यांकडे पहा, आणि त्याच्यानंतर त्याची सेवा करणारा महान संत पौल यांच्यामध्ये एक साम्य, एक धागा तुम्हाला दिसतो, आणि ते म्हणजे दुःख सहन. प्रत्येकाला दुःख सहन करून नंतर त्या ठिकाणी मरण त्यांना सोसावं लागलं. कोणाचा शिरच्छेद झाला, कोणाला जिवंत जाळण्यात आलं, कोणाला भाल्याने भोसकण्यात आलं, प्रत्येकाला मरण त्या ठिकाणी, कोणाला वधस्तंभावर देण्यात आलं. दुःख सहन आणि मरण हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं प्रमाण आम्हाला तिथे दिसते. आणि म्हणून जर आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर त्या जुन्या करारातल्या आशीर्वादाकडे न पाहता नवीन करारामध्ये जो आहेत त्या पौलाकडे आपण पाहावं. तो पौल म्हणतो, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्यानं तू मजबरभर दुःख सोस. आणि म्हणून जगामध्ये अनेक ठिकाणी चुकीचं दिशाभूल करणारं शुभवर्तमान सांगितलं जातं, घोषणा केली जाते की जर तुम्ही ख्रिस्ताकडे आला तर तुम्ही सर्व प्रकारे समृद्ध व्हाल, संपूर्ण व्हाल, तुम्ही धनाढ्य व्हाल, तुम्ही श्रीमंत व्हाल, सर्व कर्ज तुमची माफ होईल. प्रियांनो, असं नवीन करारात कुठंच आम्हाला दिसत नाही. ह्या सर्व जर आशीर्वाद होते तर ते जुन्या करारातले होते. नवीन करारामध्ये दुःख सहन आणि दुःख सहन हे आम्हाला दिसत आहे. एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो, हे जे लोक मला पाहत आहेत, गेले 3.5 वर्ष माझा अनुभव घेतात, ते मला कोण म्हणून म्हणतात? आणि शिष्य त्याला म्हटले, कोणी तुला एलिया, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी इर्मया, तर कोणी एक संदेष्टा म्हणतं. आणि मग तो म्हटलं, मग तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा पेत्र म्हटला, आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, धन्य तुझी बारयोना, शिमोन बारयोना, हे जे रहस्य आहे हे तुला रक्त मांसांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रगट केलेलं आहे.
त्या येशू ख्रिस्ताची खात्री पटली की ह्या 12 शिष्यांपैकी हा जो पेत्र आहे त्याला पूर्ण कळालेलं आहे की मी ख्रिस्त आहे, मी तारणारा आहे, मी मशिया आहे, मी मुक्तिदाता आहे. हे समजल्यावर लगेचच येशू त्यांना म्हणतो, मी तुम्हाला सांगतो आता जो ख्रिस्त मी आहे त्या मला यरुशलेमेत जावं लागेल, मुख्य याच्याकडून धरून देऊन मला दुःख सहन करावं लागेल, ते त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा हिट होईल. ख्रिस्ताचं सेवा कार्य ताबडतोब तो त्यांच्या समोर ठेवत आहेत. जर तुम्हाला समजलेलं आहे तर मी ख्रिस्त आहे, तर मग मला दुःख सहन, वधस्तंभावरील मरण हे मला भोगावं लागणार आहे हे त्यांना सांगताच पेत्र त्याला बाजूला घेतो आणि पेत्र त्याचा निषेध करून त्याला म्हणतो, प्रभूजी आपणावर दया असो असं आपल्याला कधीच न हो. येशू त्यांना सांगत आहे, अरे मला दुःख सहन करून वधस्तंभावर जावं लागत आहे. आणि पेत्र जो आत्ताच म्हटलेला आहे की तू ख्रिस्त आहेस, तो म्हणतो, प्रभूजी तुला तो वधस्तंभ, ते दुःख सहन हे तुला कधीच न हो. येशूने त्याला काय उत्तर दिलं? तुम्ही जर येशूच्या जागी असते तर तुम्हाला पेत्राबद्दल काय वाटलं असतं? तुम्हाला मनातून वाटलं असतं बाकी 11 शिष्यांनी माझ्याबद्दल काहीच बोललं नाही, पण हा पेत्र, हा माझा जीवाला जीव देणारा, ह्याला माझ्याविषयी किती काळजी आहे, किती आत्मीयता आहे. तो स्वतः येऊन म्हणतो की तुम्ही दुःख सहन, वधस्तंभ करू नये अशी तुमची इच्छा आहे. तुम्हाला पेत्राबद्दल सहानुभूती वाटली असते. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो? जे शब्द त्यांनी बाकी 11 शिष्यांना वापरले नाही ते शब्द करून निषेध करून तो म्हणतो, अरे सैताना मजपासून दूर हो. अरे सैताना, पेत्राला म्हणतो, अरे सैताना मजपासून दूर हो, कारण तुझं लक्ष मनुष्यांच्या गोष्टीकडे, देवाच्या गोष्टीकडे नाही. लगेच तो म्हणतो, मी माझं संपूर्ण केंद्र ते दुःख सहन आणि वधस्तंभावरील मरण याच्याकडे मी केंद्रित केलेलं आहे. ह्या माझ्या दुःख सहन आणि वधस्तंभावरील लक्ष केंद्रित केलं, यापासून तुम्हाला विचलित करू नकोस. ते माझं लक्ष आहे, त्याकडे मी चाललेलो आहे. आणि म्हणून मला त्या वधस्तंभाकडे जाण्यापासून तू परावृत्त करू नकोस. अरे सैताना मजपासून दूर हो. दुःख सहन ही नवी करण्यामधली नवी भाषा आपल्याला दिसत आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त. एक मिनिट बोलू नका प्लीज. सगळ्यांनी जर आत येतं का प्लीज, इकडे आहे, दाराच्या बाहेर कोणी बसू नका, जर आतमध्ये आतमध्ये येऊन बसा सगळ्यांनी. तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस लोकसमुदाय त्यांच्याकडे आलेला आहे, त्यावेळेस लोकसमुदाय हजारो लोक त्यांच्या मागे आलेले आहेत. आणि त्यांना पाहून प्रभू येशू ख्रिस्त फार प्रसन्न झाला की इतके लोक माझ्या मागे येतात असं आपल्याला दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो? सर्वात कडक शब्द आहेत ते त्यावेळेस तो त्यांना सांगत आहे. तो म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी आपला बाप, आई, बायको, मुले यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुम्हाला माझा शिष्य व्हायचा म्हणजे तुम्हाला सर्व सुखसोयी आणि समृद्धी उपलब्ध होईल असं समजू नका. माझं शिष्य व्हायचं असेल, माझं अनुकरण करायचं असेल, माझ्या मागे यायचं असेल, त्या सर्व गोष्टींचा त्याग तुम्हाला करावा लागणार आहे. त्या तयारीने तुम्ही माझ्या मागे या. आधीच बसून विचार करा, जमत नसेल तर माझं शिष्य तो सोडून द्या. माझ्या शिष्यत्वाची किंमत द्यायची तुमची तयारी नसेल तर इथूनच माघारी फिरा, माझ्या मागे यायची गरज नाही. जो कोणी माझा शिष्य हो पाहतो त्याने दररोज आपला वधस्तंभ उचलून मना अनुसरावे. तसं नाही केलं तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. ख्रिस्ती शिष्याला दररोज त्याचा वधस्तंभ उचलून स्वतःची इच्छा मारून ते दुःख सहन करून देवाच्या इच्छेप्रमाणे करणं क्रमप्राप्त आहे, याचा तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. शेवटी तो म्हणतो, जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हो, या सर्व गोष्टीचं आम्हाला सहन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ख्रिस्ती शिष्य असाल तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करील, आम्हाला समृद्ध करल, संपन्न करल. प्रियांनो, तो परमेश्वर आमचा चांगला आहे, तो आम्हाला हे करतोच. पण ती अपेक्षा ख्रिस्ती शिष्यांना बाळगणं चुकीचं आहे. ख्रिस्ती शिष्याच्या अटी जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये दुःख सहन, त्याग, इतरांची सेवा आणि प्राणार्पण, येथं त्या दिशेने ख्रिस्ती शिष्य जात आहे हे आम्ही या ठिकाणी समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो कडक अटी त्या ठिकाणी घालत आहे की आम्हाला दुःख सहन करणं अतिशय गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही जरी ह्या भूतलावर जीवन जगत असलो तरी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, संत पौल म्हणतो त्याप्रमाणे, आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. होय, त्या स्वर्ग राज्याचे आम्ही वतनदार आहोत, त्याचे आम्ही वारिस आहोत,
ते आमचं नागरिकत्व आहे आणि म्हणून ते आमचं मुक्काम स्थळ आहे, असं प्रत्येक वेळेस लक्षात ठेवून वरील गोष्टीकडे लक्ष लावून तुम्ही आपलं जीवन जगलं पाहिजे. जरी तुम्ही जगात आहात तरी जगाचं न होता आम्ही स्वर्गीय नागरिकत्व आमचं आहे, त्याकडं आमचं जायचं आहे, ते आमचं मुक्काम स्थळ आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही जीवन जगा. समजा आपल्याला रेल्वेचा प्रवास करायचा आहे, पुण्यातून तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, साधारण तो 24 ते 36 तासाचा प्रवास असतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्या रेल्वे गाडीमध्ये बसतो त्यावेळेस जसं आम्ही आमच्या मुक्कामस्थळी किंवा घरी आम्ही राहतो त्या प्रकारचं राहणं आम्हाला त्या रेल्वे गाडीत करता येत नाही, कारण तो एक प्रवास आहे. आम्ही सुंदरशा अशा आलिशान बंगल्यामध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहत असतो, घरामध्ये राहत असतो, पण ज्यावेळेस आम्ही प्रवासाला निघतो त्यावेळेस ते छोटंसं कंपार्टमेंट, त्या ठिकाणी साधारण 70 ते 100 लोक, त्याच्यामध्ये आम्हाला ते प्रवास करावा लागतो. घरामध्ये असताना आम्ही मिष्टान्न खातो, आम्हाला पाहिजे ते त्या ठिकाणी पंचपक्वान्न आम्ही खातो, पण ज्यावेळेस रेल्वेतून प्रवास करतो त्यावेळेस जे त्या ठिकाणी उपलब्ध असेल ते अन्न आम्हाला खावं लागतं आणि आम्ही तशी तरतूद करतो, आम्ही ते सहन करतो, कारण आम्हाला माहिती आहे प्रवास तात्पुरता आहे, आम्हाला मुक्कामस्थळी जायचं आहे. घरामध्ये आम्ही सुंदरशा आलिशान त्या दिवाणवर किंवा आम्ही चांगल्या गालिच्यावर झोपतो, पण त्या रेल्वेमध्ये आम्हाला काय मिळतं? एक छोटासा बर्थ असतो नाही का, 6x3चा बर्थ, तिथे छोटंसं आखूड घेऊन अस्वस्थपणे आम्ही झोपतो, कारण आम्हाला माहिती आहे हे तात्पुरतं आहे. घरामध्ये असताना आम्हाला मनोरंजनासाठी टी व्ही आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला कुठले मनोरंजन मिळत नाही, टी व्ही पण आम्ही सगळं सहन करतो. या सर्व गोष्टी का सहन करतो? कारण आम्हाला माहिती आहे प्रवास तात्पुरता असतो, आम्हाला मुक्कामस्थळी जायचे, तिथे आम्हाला सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत याची खात्री आम्हाला असते आणि म्हणून प्रवासामध्ये सर्व गैरसोय, सर्व अडीअडचणी हे आम्ही सहन करत प्रवास करतो. संत पौल म्हणतो तुम्ही या भूतलावर प्रवासी असे आहात, प्रवासासारखं राहा. हेच आमचं घर आहे म्हणून छान चौकीपणाने ऐशारामाने तुम्ही राहण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी तुम्हाला दुःख, त्रास, यातना, छळ, संकट हे सर्व तुम्हाला जावं लागेल, कारण तुमचं मुक्कामस्थळ स्वर्ग आहे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने तुमच्याबरोबर दुःख सोसतो म्हणतो. हा प्रवास अल्प आहे. मोशे आम्हाला सांगत आहे आमचं आयुष्य किती 70 वर्ष आणि शक्य असल्यास फार तर 80 वर्ष एवढाच आमचा भूतलावरचा प्रवास आहे. त्यानंतर अनंत काळाचं जीवन, आम्हाला सार्वकालिक जीवन, एक तर स्वर्गात किंवा नरकात जायचं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जीवन जगा, आपली नजर तिथे टाका. इथे दुःख झालं तरी चालेल, पण अनंत कालासाठी तुम्हाला त्या स्वर्गीय जीवनामध्ये जायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, असं त्या ठिकाणी सांगायचं तो प्रयत्न करत आहे. आणि म्हणून येशूने त्यांना आश्वासन दिलेलं आहे, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या ते मी तुम्हाला सांगितलं असतं. मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार करतो आणि जेव्हा ती जागा तयार होईल तेव्हा मी पुन्हा येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, कारण जेथे मी आहे तिथे तुम्ही असावं. हे वचन कायम आपल्या लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वागा. आम्हाला तिकडं जायचं आहे. पिते तो येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करायला पुढे गेलाय. आम्हाला त्याच्याबरोबर राहायचं आहे, अनंत कालासाठी राहायचं आहे. आणि म्हणून या भूतलावरील प्रवासाकडं फारसं लक्ष देऊ नका, या जगी गोष्टीकडं आपलं लक्ष केंद्रित करू नका. कारण तो म्हणतो, अहो अविश्वासू लोकांनो, जगाशी मैत्री हे देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर आम्ही ह्या जगाशी हात मिळवणी केली, जगाबरोबर आम्ही एकरूप झालो, जगाचे आम्ही होऊन गेलो, जगाच्या सुखात आम्ही रममान झालो, तर ती देवाशी वैर आहे. जर आम्हाला देवाशी मैत्री करायचं असेल तर या जगाशी वैर पत्करावंच लागेल. तेथे आम्हाला दुःख, सण, कष्ट, श्रम, यातना, संकट आणि छळ ही जरी आमची वाट पाहत असेल, त्यातून जाणं भाग आहे, कारण आमचं मुक्काम स्थळ स्वर्ग आहे. आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जो संत पौल तिमोथेला लिहित आहे की ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्याने तू मजबरोबर दुःख सोस, त्या संत पौलाकडे पाहूयात. ज्या वेळेस त्याला ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं त्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त हनन्या संदेशाला सांगतो, जा आणि तो त्यासाठी प्रार्थना कर, कारण तो अंध झालेला आहे आणि तो तुझी वाट पाहत आहे. तेव्हा अनन्या घाबरतो, बिथरतो. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, हनन्या जा, परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती याच्याकडं माझं नाव घेऊन जाण्यासाठी ते माझं निवडलेलं पात्र आहे. त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सहन करावं लागेल हे मी त्याला दाखवून देईल. जर मी त्या शौलाला निवडलेलं आहे,
शौलाचा पाऊल मी करणार आहे, तर मग माझ्या नावासाठी त्याला किती दुःख सहन करावं लागेल हे मी त्याला दाखवून देईल. पुनरुत्थित ख्रिस्ताचे वचन आहे, वाक्य आहे. जर तो कुणाला एक शिष्य म्हणून निवडतो, त्या शिष्याकडून त्याला एक महान कार्य करून घ्यायचं असेल, तर तो म्हणतो माझ्या नावासाठी त्याला किती दुःख सहन करावं लागेल मी त्याला दाखवून देईल. दुःख सहन येशूने अनेक वेळा म्हटले, जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि माझ्या नावामुळे तुमच्या प्रकारे सर्व प्रकारचं वाईट आणि लबाडीने बोलतील, तेव्हा आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं राज्य मोठं आहे. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. प्रतिफळ तिथे आहे आणि म्हणून जगाकडून अपेक्षा करू नका. जी वागणूक जगाने ख्रिस्ताला दिली तीच वागणूक ते ख्रिस्ती शिष्यांना देणार आहे. मी या भूतलावर असताना त्यांनी मला जसं वागवलं तसंच तुम्हाला निंदा, अपमान, छळ, संकट हे सर्व त्यातून जावं लागेल, कारण तुम्ही ख्रिस्ती शिष्य आहात. आणि म्हणून तुम्ही नव्या कराराचे जर शिष्य असेल तर दुःख सहन, संकट, छळ ख्रिस्तासाठी सोसणं यासाठी आपली तयारी करा, नाहीतर शिष्यत्व माघारी घ्या. आत्ताच बसून विचार करा, 10 वेळा विचार करा. तो म्हणतो शिष्यत्व पत्करायचा असेल तर त्या मनुष्यासारखं व्हा की जो बुरुज बांधायला निघाला. पण बुरुज बांधायची ऐपत नसेल तर तिथेच थांबा, पुढे जाऊ नका. अर्धवट बुरुज बांधायचं लोक तुमचा उपहास करतील आणि तुम्हाला हसतील. शिष्यत्व भरून देण्याची तयारी नसेल तर इथेच माघारी फिरा. संपूर्ण शिष्यत्व भरून द्यायची तयारी असेल, आपल्या सर्वस्वाचं तन मन धन लावून जर ख्रिस्ताचं दुःख सहन करायची तयारी असेल तरच माझं शिष्यत्व पत्करा. फार विचारपूर्वक तुम्ही हे करा, असं त्या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे. आणि मग आपण विचार करूया की ख्रिस्ती शिष्य या नात्याने जर माझ्यावर काही संकट आले, एखादं अरिष्ट आलं, देव मला एखाद्या आर्थिक ओढाताण, एखादा दुर्धर आजार, प्रतिकूल परिस्थिती यामधून नेत असेल, ते माझ्यावर कशासाठी आलं? जर आपण असं कधी कधी ख्रिस्ती विश्वास नाही पण विचार करतो, माझ्यावर हे संकट का आलेलं आहे? कदाचित मी देवाचा अवहेळ केलेला आहे, माझ्याकडून एखादं चूक, अपराध किंवा पाप झालेला आहे आणि त्याची शिक्षा म्हणून परमेश्वर मला हे संकट देत आहे, किंवा तो माझी परीक्षा घेत आहे म्हणून माझ्यावर संकट देत आहे. अशी सर्वसाधारणपणे ख्रिस्ती मनुष्याची विचारधारणा असते. संकट आले म्हणजे माझ्याकडून काहीतरी चूक झाली किंवा देव माझी परीक्षा घेत आहे. परंतु आमच्यावर संकट का येतं? संत पौल पवित्र आत्म्याद्वारे आमचे डोळे आज उघडत आहे. त्याची विचारसरणी कशी पहा, संत पौल संकटाकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे, लक्षपूर्वक ऐकूयात. करंथीकरास 2 पत्र 1 अध्याय 4 वचन. तो काय म्हणतो माहिती आहे का? देव जो पिता सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, ते ह्यासाठी की जे कोणी कोणत्याही संकटात असेल तर त्यांचे सांत्वन करण्यास आम्ही समर्थ व्हावे. आमच्यावर संकट येतात हे तुमचं सांत्वन व तारण व्हावे म्हणून येतात. पहा, संत पौलाकडे नीट पाहतो, काय म्हणतो? जे माझ्यावर संकट येत आहेत, मला छड्यांचा मार होत आहे, मला दगडमार झालेला आहे, मला अनेक ठिकाणचे संकट आहेत, ते सर्व संकट कशासाठी येतात? ते ह्या संकटातून गेल्यावर देव माझं सांत्वन करतो आणि मला एवढं धैर्य आणि सामर्थ्य प्राप्त होतं. मग जो माझा बंधू त्या ठिकाणी आहे, तो संकटात आहे, तो अडचणीत आहेत, आर्थिक ओढाताणमधून चाललेला आहे, दुर्धर आजारातून चाललेला आहे, मला एवढं सामर्थ्य प्राप्त होतं की त्याचं सांत्वन करण्यासाठी परमेश्वर मला तयार करतो. त्यासाठी माझ्यावर संकट येतं. माझ्यावर आलेल्या संकटाने इतर लोकांचं सांत्वन आणि तारण होतं. याचा विचार आपण कधी केलाय का? माझ्यावर येणारं संकट दुसऱ्याच्या तारणाला कारणीभूत होऊ शकतं. ह्या विचाराने संकटाकडे आपण कधी पाहिलंय का? संत पौल तसा पाहत आहे. होय, तो म्हणतो मी बंदिवासात आहे, मला ठाऊक आहे, पण माझा बंदिवास पाहून इतर लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? संत पौल म्हणतो मी संकटात असून माझ्याकडे लोकांनी पाहिलं की त्यांचा ख्रिस्तावर विश्वास वाढतो आणि त्यांचं तारण होतं. माझ्यावरील संकट इतरांच्या तारणासाठी कारणीभूत होतात. असा तो संत पौल, एक महान त्या ठिकाणी संदेशा सेवक देवाचा आपण पाहत आहोत. तो पुढं काय म्हणतो माहिती आहे का? तो म्हणतो आशयात आमच्यावर एवढं संकट आलं की आम्ही पूर्णपणे दडपलं गेलो, एवढं की आम्ही जगतो की मरतो असं आम्हाला झालेलं आहे. कोणतं संकट आलं, काय संकट आलं ह्याचं तो डिटेल सांगत नाही, सविस्तरपणे काय सांगत नाही, पण तो म्हणतो आशयात गेल्यानंतर माझ्यावर असं संकट आलेलं आहे, इतकं मी दडपणाखाली दडपलो गेलो की मी जगतो की मरतो. प्राणघातक संकट माझ्यावर आलं. आता काल असेल आपण विचार करतो आणि त्याचा विचार करण्याची पद्धत पाहतो. का माझ्यावर संकट आलं? तो म्हणतो ते संकट यासाठी आलं की मी स्वतःवर नाही
तर मृतातून लोकांना उठवणारा जो देव आहे त्या देवावर मी भरोसा ठेवावा, म्हणून माझ्यावर संकट आलं. माझ्यावर संकट काय येतं? तर मृतातून पुनरुत्थित करणारा देव याच्यावर माझा भरोसा असावा. मी आपली सर्व भार आणि भिस्त त्याच्यावर टाकावी, यासाठी देव माझ्यावर संकट आणतो. कारण मी स्वतःवर आता भरोसा ठेवत नाही. मी माझा आणि मला, मी असं केलं, मी मंडळीची स्थापना केली, हा माझ्यावरचा भरोसा काढून संकट आलं की मी सर्व माझा भार आणि भिस्त मी देवावर टाकत आहे, याच्यासाठी की मी त्याच्यावर अवलंबून राहावं, याच्यासाठी माझ्यावर संकट येतात. असा विचार आपण कधी केलाय का? ज्यावेळेस आमच्यामध्ये ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून एक गर्व किंवा अहंकार निर्माण होतो की मी या परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे, मी सगळं काय करत आहे, हा माझा गर्व काढून टाकण्यासाठी, मला नम्र करण्यासाठी, माझा संपूर्ण भार आणि भिस्त त्या देवावर टाकण्यासाठी देव आमच्यावर संकट आणतो. जुन्या करारामध्ये देव आपले सेवक जे आहेत त्यांचा विश्वास पाहून त्यांना संकटातून बाहेर काढत असत. पण नवीन करारामध्ये देव आपल्या सेवकांचा विश्वास पारखण्यासाठी त्यांना संकटात टाकतो. हा फरक आम्ही समजून घेतला पाहिजे. देवाचा सेवक दानियल, ज्यांनी आपल्या परमेश्वरावर भरोसा ठेवला, बाबेल सारख्या एका परराष्ट्रामध्ये जिथं मूर्तीपूजक देश होता त्यामध्ये संपूर्ण विश्वास ठेवून नित्य नेमाने तो प्रार्थना करत असत आणि परमेश्वराची आज्ञा त्यांनी पाळली. त्यावेळेस देवाने काय केलं? ज्यावेळेस त्याचा सेवक दानियल सिंहाच्या गुहेत पडला, आपले दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली आणि दानियेलाचा प्राण त्याने वाचवला. अशा प्रकारे अद्भुत चमत्कार करून दानियेलचा विश्वासाची प्रचिती परमेश्वराने त्याला दिली. तोच परमेश्वर नवीन करारामध्ये ज्यावेळेस पहिली मंडळी स्थापन झाली आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळेस जे कोणी म्हणत की आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत अशा सर्वांना धरलं जात आणि एका मोठ्या मैदानामध्ये त्यांना सोडलं जात आणि भुकेले शिव त्यांच्यावर सोडले जात. आणि हे शिव जेव्हा त्यांना खाऊ लागत तेव्हा सर्व लोक बसून त्यांची थट्टान मस्करी करून त्यांची अवहेलना करत असत. पहा, तोच परमेश्वर जो काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहे. जुन्या करारामध्ये दानियेलाचा विश्वास पाहिल्यानंतर भुकेल्या सिंहाची तोंड बंद करण्यासाठी देवदूत पाठवत होता. तोच परमेश्वर नवीन करारामध्ये आपले सेवक त्या ठिकाणी मरत आहेत, सिंह त्यांना फाडून खात आहेत, पण तरी तो परमेश्वराने कुठलाही दिव्यदूत पाठवला नाही. मरेपर्यंत तू माझ्यावर विश्वास ठेवतो का नाही, दुःख सहन करतो का नाही, ही त्यांची परीक्षा त्यांनी पाहिली. त्याचं प्रतिफळ त्यांना नंतर मिळणार आहे. परंतु हा फरक जुना करार नवीन करारामध्ये आपल्याला दिसतो. मरेपर्यंत दुःख सहन, कुठलाही चमत्कार होणार नाही, देवदूत येणार नाही, परंतु माझ्यावर तुझा विश्वास खंबीरपणे आहे का नाही, हे पाहण्याची परीक्षा नवीन करारातल्या लोकांवर आहे. देवाचे सेवक शद्रक, मेशक आणि अबेदनेगो हे देखील देवाच्या आज्ञेमध्ये होते आणि म्हणून राजाने त्या ठिकाणी आज्ञा केली, अग्नीची भट्टी 7 पट तप्त करा, तिघांना त्यामध्ये टाकून द्या. त्या तिघांना तप्त अग्नीच्या भट्टीत टाकताच परमेश्वरने आपला दिव्य दूत त्या ठिकाणी पाठवला आणि त्यांना असं बाहेर काढलं की त्यांच्या केसांना देखील अग्नीचा वास आला नाही. अशा प्रकारे त्यांची सोडवणूक केली. हाच परमेश्वर साधारण 25 वर्षापूर्वी 1999ची गोष्ट आहे, 22 जानेवारी 1999, देवाचा महान सेवक ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन ऑस्ट्रेलियातून आलेले आहेत. ओडिसासारख्या एखाद्या खेड्यामध्ये एका जंगलामध्ये राहून त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं, 10 वर्षाचा फिलिप, 6 वर्षाचा अँड्र्यू, अनेक वर्ष कुष्ठरोग्यांमध्ये गोरगरिबांची सेवा ते करत होते. अशीच 22 जानेवारीची वेळ आहे 1999, रात्रीची वेळ होती आणि सुवार्ता प्रसार झाल्यानंतर आपल्या कारमध्येच जागा नसल्यामुळं बाप आणि 2 लेकरं, 10 वर्षाचा आणि 6 वर्षाचा मुलगा कारमध्ये झोपलेले आहेत. पहाटेच्या वेळेस काही समाजकंटक तिथे आले, कारवर त्या पेट्रोल ओतलं, संपूर्ण कार पेटवून दिली. बाप आणि 2 लेकरं जिवंत मरण पावले. तो देव सर्ववरून पाहत आहे, स्वर्गातून पाहत आहे. ज्या देवाने शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना देवदूत पाठवून वाचवलं, तोच देव ह्यावेळेस ग्रॅहम स्टेन त्याचे सेवक यांना कुठलाही देवदूत पाठवला नाही, कुठले बचाव त्यांनी केलं नाही. 10 आणि 6 वर्षाची 2 लेकरं जळून मेले, पण परमेश्वर फक्त पाहत होता की मरेपर्यंत त्यांचा विश्वास आहे की नाही, त्याचं प्रतिफळ नंतर तो देणार आहे. दुःख सहन, मरेपर्यंतचा विश्वास, ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस योना देवाचा सेवक हा पळून चाललेला असताना लोकांनी त्याला धरून समुद्रात टाकलं.
त्यावेळेस परमेश्वराने काय केलं? एक मोठा मासा आपोआप तिथे पाठवला. चमत्कारिकरित्या त्या मासेने यवनाला गिळलं आणि 3 दिवसानंतर समुद्रावर टाकलं. किती अद्भुत रीतीने समुद्रातून त्याला वाचवलं. तोच परमेश्वर नवीन करारामध्ये संत पौल तो म्हणतो, माझं गलबत फुटलं. 1 दिवस आणि 1 रात्र मी समुद्रावर होतो. होय, होडी फुटलेली आहे, आजूबाजूला हिंच श्वापद आहेत. आणि हा संत पौल एखादा फलाट जे आहे, लाकडाचा फलाट, त्याला धरून 24 तास समुद्रात एकटाच आहे. मदतपर सहाय्य नाही, कुठलाही बचाव नाही. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे. माझा सेवक पौल स्वतःचं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी समर्पित करून माझी सेवा करण्यासाठी एखाद्या मंडळीकडे चाललेला आहे. माझं कार्य करण्यासाठी, लोकांना तारण्याची सुवार्ता सांगण्यासाठी, अंधारातल्यांना प्रकाशात आणण्यासाठी माझा सेवक माझ्या कार्यासाठी चाललेला आहे. पण कुठलाही देवदूत त्याने पाठवून त्याला वाचवलं नाही. कुठलाही मासा संत पौलाला धरून किनाऱ्यावर टाकल्या आला नाही. त्याची परीक्षा शेवटपर्यंत पाहिली गेली. हे नवीन कराराचं आमचं जीवन आहे. होय, ह्या दुःखस्थानातून जाऊन आम्ही आमचा विश्वास कायम ठेवतो का नाही, ही पाहण्याची वेळ आलेली आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना संकट, अरिष्ट, दुःखसण यातून जावंच लागणार. आणि त्याची तयारी आम्ही केली नसेल तर ख्रिस्ती शिष्यत्व पत्करण्यात काय अर्थ नाही. मग आम्ही केवळ सभासद राहिलं तर चालेल. आम्ही शिष्य आहोत का सभासद आहोत, हा फार महत्त्वाचा प्रश्न आम्ही ह्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कोरिन्थीकरास 2 पत्र 6 अध्याय 4 वचन तो म्हणतो, सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली खात्री पटवून देतो. तो म्हणतो देवाचे सेवक म्हणून आम्ही आमची खात्री पटवून देत आहे. आज जर आपल्याला विचारलं, देवाचे सेवक म्हणून तुम्ही काय खात्री पटवून देता, आपण काय सांगू? होय, आम्ही उपासनेला येतो, शास्त्र वाचतो, सुवार्थ सांगतो, देवाचे गीतं गातो, त्याची आराधना करतो, संदेश सांगतो. ह्यावरून आम्ही सांगतो जगाला की आम्ही देवाचे सेवक आहोत. संत पौल काय सांगत आहेत लक्षात घ्या. आम्ही देवाचे सेवक आहोत ही आम्ही खात्री कशी पटवून देतो? तो म्हणतो, संकटात, विपत्तीत, पेच प्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, जागरणात, उपासात आणि काबाड कष्टात आम्ही आपली लायकी पटवून देत आहे. हे केल्याने आम्ही देवाचे सेवक आहोत असं जगाला आम्ही पटवून देत आहोत. कशाने? संकटातून जाऊन, बंदिवासातून, काबाड कष्ट करून, उपास तापास आणि जागरण याच्याद्वारे लोकांना कळतं की आम्ही देवाचे सेवक आहोत. ही आमची लायकी आम्ही पटवून दिली पाहिजे या जगाला की आम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत. याचा अर्थ या संकटातून आम्ही जायचा आमचा विश्वास आहे. कितीही या जगाने आम्हाला धिक्कार केला, आमचा विरोध केला, आमची निंदा किंवा नाराजगी केली, आम्हाला मनस्ताप दिला, आमच्यावर खोटे आरोप केले, आम्हाला कोर्टात घेऊन गेले, तरी आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत. आम्ही डळमळणार नाही. संत पौल म्हणतो, या सर्व संकटातून जाऊन आम्ही लोकांना आमची पटवून देतो की आम्ही देवाचे सेवक आहोत. ही आमची लायकी आहे. संत पौल जे त्या ठिकाणी शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील आहेत त्यांच्याशी आपली तुलना करत आहे. तो म्हणतो, हे जे शास्त्री, परुषी, मुख्य याजक, यहुद्यांचे वडील, जे उच्चभ्रू धर्माचरण करणारे लोक, ज्यांच्याकडे समाज एक मोठे धर्मगुरू म्हणून पाहतो, त्यांच्याशी तो आपली तुलना करतो. कोरिन्थीकरास 2 पत्र 11 अध्याय 22 वचन तो म्हणतो, हे जे सर्व लोक आहेत हे इब्री आहेत का? मी सुद्धा इब्री आहे. त्या ठिकाणी तो सांगत आहे, हे लोक यहुदी आहेत का, इस्रायली आहेत का? मी सुद्धा एक इस्रायली आहे. हे शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील हे अब्रामाचे पुत्र आहेत का? मी सुद्धा एक अब्रामाचा पुत्र आहे. हे सर्व लोक ख्रिस्ताचे शिष्य आहेत का? मी तर अधिक प्रमाणात आहे. तो म्हणतो, मी या सर्वांपेक्षा ख्रिस्ताचा शिष्य अधिक प्रमाणात आहे. कोणत्या बाबतीत तो अधिक प्रमाणात आहे असं जर त्याला विचारलं, तुम्हाला काय वाटतं? आपण वचन वाचण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये काय वाटतं? तो काय बोलला असता? हे जे सर्व लोक आहेत किंबहुना ख्रिस्ताचे शिष्य आहेत, यांच्यापेक्षा मी अधिक ख्रिस्ताचे शिष्य आहे. कोणत्या प्रमाणात? तो काय सांगू शकला असता? संत पौल म्हणतो, या 12 शिष्यांना नाही, पण पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन मला दमस्कसच्या वाटेवर झालं, ह्याच्यामध्ये मी अधिक आहे असं तो म्हणू शकला असता. अधिकारानं म्हणू शकला असता. तो म्हणू शकला असता, मला 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेण्यात आलं आणि मला स्वर्गीय साक्षात्कार झाला, म्हणून प्रगटीकरण मला झालं, म्हणून मी यांच्यापेक्षा अधिक आहे. या इतरांनी नाही, पण मी अनेक मंडळीची स्थापना केलेली आहे. करिंथ, गलती, इफिस, थेसलनिका, कलसई या सर्व मंडळीची स्थापना मी केलेली आहे. मी त्यांचा पाया घातलेला आहे, म्हणून मी अधिक आहे.
मी पवित्र शास्त्रातील 13 पुस्तकं लिहिली, पत्र लिहिली, जे आजही लोक वाचतात, म्हणून मी अधिक आहे, असं तो सहज म्हणू शकला असता. पण तो काय म्हणतो? या सर्वांपेक्षा ख्रिस्ताचा शिष्य मी अधिक काय? कशासाठी येतो? तो म्हणतो श्रम सोसण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळं आणि पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यामुळे मी अधिक आहे. ह्या बाबतीत मी त्यांच्यापेक्षा अधिक आहे. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ले आणि पुष्कळ वेळाला मृत्यूच्या दाढीत गेल्यामुळं मी त्यांच्यापेक्षा अधिक आहे. याचा तो अभिमान बाळगतो. मी दुःख सणामध्ये सर्वांपेक्षा अधिक आहे. सुवार्ता वगैरे बाजूला गोष्ट. माझ्याकडून परमेश्वराने अनन्यसाधारण चमत्कार घडले, सुवार्ता सांगितली, अंधकारातील लोकांना प्रकाशात आणलं, पण ह्याचं मला काही वाटत नाही, याचा मला अभिमान नाही. ह्यांच्यापेक्षा मी अधिक दुःख सहन केलेलं आहे. मृत्यू दाढेतून मी बाहेर आलेलो आहे आणि म्हणून मी अधिक आहे, असं त्या ठिकाणी तो सांगत आहे. 2 तिमोथी याचा 3 अध्याय 12 वचन, तो म्हणतो ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. जर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करण्यास पाहत असाल, तो विचार मनात बाळगत असाल, तर मग लक्षात ठेवा त्या सर्वांचा छळ होईल, असं संत पौल 2 कोरिंथमध्ये सांगत आहे. जर ख्रिस्त येशूमध्ये जीवन जगणं आहे तर आम्हाला छळ सहन करणं क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय आम्ही ख्रिस्ताचे शिष्य म्हणू शकत नाही स्वतःला. आणि म्हणून संत पौल म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, खूप सुंदर वचन आहे, कलसेकरास पत्र 1 अध्याय 24 वचन, तुम्हासाठी जी माझी दुःख त्यामध्ये मी आनंद करतो. संत पौल दुःखामध्ये आनंद करायचं शिकला होता. आम्ही दुःखामध्ये, संकटामध्ये, अरिष्टांमध्ये कुठलीही कुरकुर न करता आम्ही आनंद करत आहोत का? संत पौल म्हणतो, जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं मी माझं अनुकरण करतो. संत पौलापासून शिकण्यासारखी गोष्ट. तो म्हणतो मी दुःखामध्ये आनंद करणार आहे. आणि तो जो आनंद करत आहे तो स्वतः आम्हाला लिहितो फिलिप्पियराच्या पत्रामध्ये, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा मी सांगतो आनंद, रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज. आता प्रभूमध्ये कधी आनंद करा? तो कोणत्या परिस्थितीत लिहित आहे? तो काय कुठे एखाद्या मंडळीमध्ये जो संदेश देताना म्हणत नाही प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, असं तो मंडळीमध्ये म्हणत नाही. काय एखाद्या स्वार्थाची प्रार्थना आहे किंवा एखाद्या आशीर्वादाची प्रार्थना आहे, कुणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वर्धापन दिन आहे, उपकारस्तुतीची प्रार्थना आहे, आणि त्यामध्ये तो म्हणत नाही प्रभूमध्ये आनंद करा. तो कधी म्हणत आहे? त्याला तुरुंगवास झालेला आहे, तो कैदेत आहे. आणि त्यावेळेचं तुरुंग म्हणजे एक अंधारी खोली. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये मिनमिन त्या दिव्यामध्ये जे ते त्या ठिकाणी अस्वच्छता आहे, सर्व प्रकारची गैरसोय आहे, नीट जेवण त्या ठिकाणी मिळत नाही. अशा ठिकाणी रात्रीच्या त्या मिनमिनट्यामध्ये तो लिहितो प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा आनंद करा. ख्रिस्ताची सेवा करतोच पण आनंदाने करतो. दुःख सहन करतोय तर दुःखामध्ये आनंद करतो, कुरकुर करून करत नाही. संत पौलाने दुःखामध्ये आनंद करायला शिकला होता आणि म्हणून तो एक महान सेवक ठरतो. आणि म्हणून तो तिमोथेला हक्काने लिहू शकतो, मज बरोबर दुःख सोस. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई म्हणून दुःख सोस. तुला दुःख सहसणं भाग आहे, कारण खरा ख्रिस्ती शिष्य हा दुःख सहन करणारा असला पाहिजे, हे तो त्या ठिकाणी सांगत आहे. प्रेषितांची कृत्याचा 20 अध्याय 22 वचन, तो म्हणतो मी आता यरूशलेमेत चाललेलो आहे. पहा त्याच्या मनातले विचार पहा. मी यरूशलेमेत चाललेलो आहे, तिथे माझं काय होईल मलाच माहीत नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बंधने व संकटे ही माझी वाट पाहत आहेत. मी आता यरूशलेममध्ये चाललेलो आहे. तिथं काय माझं तिथं स्वागत होणार नाही, मला हार तुरे घालले जाणार नाही, सत्कार होणार नाही, मला पूर्ण माहिती आहे. मंडळीमध्ये मी फार स्वागत करण्यासाठी मी तिथं चाललेलो नाही. मी जायच्या अगोदर बंधने आणि संकटे माझी वाट पाहते ते मला माहिती आहे. तरी मी जाणार, बंधने आणि संकट याला गवसणी घालण्यासाठी मी जाणार आहे, कारण मी दुःख सोसणारा ख्रिस्ताचा शिपाई आहे. संपूर्ण माहिती असू सुद्धा म्हणतो मी यरूशलेमेत जाणार आहे, कारण त्यासाठीच परमेश्वराने मला निर्माण केलेलं आहे, प्रभूने मला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. मी तर आपल्या प्राणांची किंमत एवढी सुद्धा करत नाही, कारण जी स्वार्थ सांगण्यासाठी मला पाचारण केलेलं आहे ती मी शेवटपर्यंत करणार, आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाणार आहे. तो कोणाला पाहत होता आपल्यासमोर? त्याचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त ह्याला अनुकरण करणारा होता. येशू ख्रिस्ताने देखील काय केलं? हा यहुद्यांचा राजा यरूशलेमेत जायला निघाला.
ती त्याची शेवटली यरुशलेमीतली भेट. शिंगरावर बसला खरा, त्याला पूर्णपणे दिसत होतं ज्या यरुशलेमीत मी जात आहे तिथे मरण माझी वाट पाहत आहे, मृत्यू ठरलेला आहे. तरी स्वतःहून मरणाला आलिंगन देण्यासाठी, मृत्यूला आपल्या कक्षेत घेण्यासाठी हा यहुद्यांचा राजा यरुशलेमीत गेला. पूर्ण माहिती होतं मला वधस्तंभावर देतील. तेच कित्ता, तो आदर्श संत पौल आपल्यासमोर ठेवत आहे. मी यरुशलेमीत जात असताना संकट, छळ, कदाचित शिरच्छेद माझी वाट पाहत आहे, पण जी स्वार्थ सांगण्यासाठी देवाने मला पाचारण केले त्यासाठी मी विश्वासाने जाणार. ही दुःख सणाकडे पाहण्याची वृत्ती आमच्याकडे आहे का? ख्रिस्त येशूचं चांगलं शिपाई ह्या नात्याने मजबरोबर दुःख, कदाचित आपल्याला फारसं शारीरिक दुःख जसं पौलाला सहन करावं लागलं तसं आपल्याला एवढा विरोध होत नाही, ते दुःख नसेल, परंतु मानसिक दुःख आहे. एकमेकाची निंदा आहे, अपमान आहे, अवहेलना आहे, खोटे आरोप आहेत. हे सर्व दुःख सहन करण्याची तयारी आमची आहे का? ख्रिस्ती शिष्य म्हणून सर्वांना हे दुःख सहन करून इतरांना क्षमा करणे, इतरांकडे दयादृष्टीने पाहणे, ही आमची तयारी आहे का? संत पौलाकडे पहा, तो म्हणतो ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई म्हणून मजबरोबर दुःख सोस. का तो असं म्हणत आहे? तो म्हणतो जे काय मला दुःख असेल माझ्या वर्षामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये जेवढं काय दुःख असेल, हे सर्व दुःख जर ह्याची गोळाबेरीज केली तर ते पुढे मिळणाऱ्या गौरव पुढं काहीच नाही. तो म्हणतो हे सगळं हलकं आहे, तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. पुढं जे मला गौरव पुढं मिळणार आहे अनंत काळासाठी, त्या पुढं हे दुःख काहीच नाही. आणि म्हणून मी दुःख सहन करायला तयार आहे. करंथीकरास दुसरं पत्र 4 अध्याय 16 वचन म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, कारण जरी आमचा बाह्य देह क्षय पावत असला तरी आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. हो, हे दुःख सहन, खाल्लेले फटके यामुळं माझा बाह्य देह क्षय पावत आहे, शरीर त्या ठिकाणी कमकुवत आहे, दुर्बल होत आहे, अशक्त झालेला आहे, पण माझा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार वाहत आहे. हे जे संकट आहे ना, तो म्हणतो आपण कधी कल्पना करणार नाही एवढं संकट पौलाने सहन केले. पण तो काय म्हणतो माहिती आहे का? हे जे सर्व संकट माझ्यावर आलेले आहेत हे तात्कालिक आणि हलके आहेत. अशा दृष्टिकोनातून संकटाकडे पाहतो. हे सर्व संकट म्हणतो तात्कालिक, क्षणभंगूर, क्षुल्लक, थोड्या दिवसासाठी, आणि ते हलके आहेत, कारण मला मोठं गौरव त्या ठिकाणी पुढे प्राप्त होणार आहे. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. अशा दृष्टिकोनातून तो संकटाकडे पाहत होता. जी संकट माझ्यावर येत आहेत, माझ्या शरीरावर येत आहेत, शरीर दृश्य आहे, ते क्षणिक आहे, त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तो अनंतकालिक आहे. आणि म्हणून या आत्म्याची जोपासना करण्यासाठी, आत्म्याला सार्वकालिक जीवन नेण्यासाठी मी अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो, दृश्य गोष्टीकडे लावत नाही. तो होय, लोक छळ करतील, माझा शरीराचा छळ करतील, पण माझा आत्मा हा मी त्या परमेश्वराच्या हातात सोपवून देणार आहे, कारण तो अनंत काळासाठी जगणार आहे. आम्ही अशा दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहतो का? या देहाचे आम्ही किती लाड आणि चोचले पूर्ण करतो. सर्व देहाची वासना, डोळ्याची वासना, संसारची पुशारकी, जगामध्ये रममान होतो, जगाशी हात मिळवणं करतो, जगाबरोबर सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व उपभोगतो. हे सर्व किती काळ टिकणार? 70 वर्ष, नाही तर फार तर 80 वर्ष. त्यात जर आम्ही आमचा आत्मा गमावला तर? आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही प्रवासाचे हात विसरू नका. दुःख सहन झालं, शरीर मातीला माती जाऊन मिळणार, पण आत्मा जो आहे तो अनंतकालिक आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. पुढे 2 तिमोथी आणि 4:16 पहा. हा संत पौल हा देवाचा सेवक आहे, अनेक मंडळाची स्थापना केली, अनेक लोक त्याला ओळखत, हजारो लोक त्याला ओळखत असतील, कारण तो त्यावेळेस एकटा असा होता की अनेक मंडळाची स्थापना केली. तो काय म्हणतो माहिती आहे का? त्याची शोकांतिका, त्याची दैन्य अवस्था तो त्या तिमोथीला सांगत आहे. तो म्हणतो ज्यावेळेस मला कोर्टात नेण्यात आलं, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या समोर, माझ्या पुढे कोणीच उभा नव्हता, सर्वांनी मला टाकलं होतं. इतक्या ख्रिस्ती मंडळाची स्थापना त्यांनी केली, इतके लोक त्याला ओळखत होते, त्याचे संदेश ऐकलेले आहेत, त्यांचं तारण झालेलं आहे, पण तो म्हणतो माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस कोर्टात माझ्या पुढे कोणच उभा नव्हता, माझ्या बाजूला सर्वांनी मला टाकलं, पण प्रभू माझ्या बाजूला उभा होता आणि त्याने मला सहाय्य केलं. त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केलं, सर्व दुष्ट गोष्टीपासून तो मला मुक्त करणार आहे. हा संत पौलाचा अनुभव आहे. पण ह्या संत पौलाने कधी कुरकुर केली नाही,
कधी गाराणं गायलं नाही, कधी कोणाची कान उघडणी केली नाही. अहो मी तुमचा एवढा त्या ठिकाणी तुम्हाला तारण दिलं, मी तुमची स्थापना केली. माझ्या जवळच्या वेळेस कोणी मदतीला यायला पाहिजे ना. कुरकुर केले नाही. कारण तो म्हणतो सर्व गोष्टीमध्ये समाधान राहण्यास परमेश्वराने मला दाखवलेलं आहे. हे रहस्य मला समजून आलेलं आहे. कुणी जरी मला मदत केली नाही, मी अनेकांवर आनंद उपकार केलेत, पण त्यांनी परतफेड केली नाही, तरी मी कधी कुरकुर करणार नाही. कुणाला मी दोष दाखवणार नाही, कुणाला मी उलट प्रश्न करणार नाही. ते आलं नाही तर देव त्यांचं पाहून घेईल, पण माझ्या बाजूला प्रभू उभा आहे आणि त्याने मला मदत केली. दुःख सणामध्ये आनंदाने दुःख सहन करणारा, ही देखील एक वेगळी गोष्ट आहे. काही लोक दुःख सहन करतात, परंतु कुरकुर करून नाईलाज असतो दुःख सहन करतात. तो म्हणतो मी आनंदाने दुःख सहन करतो, मला कोणाबद्दल काही दोष द्यायचा नाही, कोणाबद्दल कुरकुर करायची नाही. प्रियानो, एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगू द्या. ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जर दुःख सहन करायचं असेल तर तुम्हाला फक्त मरेपर्यंत संधी आहे. त्याच्या पुढं तुमची इच्छा असली तरी तुम्हाला ते करता येणार नाही. ही एकच बहुमोल संधी परमेश्वराने तुम्हाला या जीवनात दिलेली आहे. कारण समजा तुम्ही दुःख सहन न करता सुद्धा त्या स्वर्गामध्ये तुमचा प्रवेश झाला कसा बसा, त्या स्वर्गामध्ये तुम्हाला खूप पश्चाताप झाला की प्रभू, त्या भूतलावर असताना तुझ्यासाठी मी दुःख सहन केलं नाही, अरिष्ट आले, संकट आले, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. आता माझी मनोमन इच्छा आहे मी तुझ्यासाठी खूप दुःख सहन किंवा अरिष्ट सहन करावं, तुला मदत करावी. स्वर्गामध्ये तुम्हाला करता येणार नाही. स्वर्गामध्ये करता येणार नाही, ते शक्य नाही. कारण स्वर्गामध्ये दुःख नाही, अश्रू नाहीत, कष्ट नाही, शोक नाही, रडणं नाही. तुम्हाला इच्छा असली तरी करता येणार नाही. तिथं पस्तावा किंवा पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच डोळे उघडा. एखादा मुलगा 10वीची परीक्षा असते, वर्षभर उन्हाडक्या करतो, अभ्यास करत नाही, कमी मार्क पडतात आणि मग जीवनात स्थैर्य लाभलं नाही, चांगली नोकरी मिळाली नाही, मग पश्चाताप करतो. त्यावेळेस मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं, पण फार उशीर झालेला असतो. तसं जरी तुम्ही स्वर्गात गेला तर त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. प्रभू, ते एक जीवन मला दिलं होतं, मी 100% तुला देऊ शकलो असतो, तन मन धन यांनी सेवा करू शकलो असतो, पण प्रभू मला क्षमा कर, मी करू शकलो नाही, आता मला संधी दे. प्रभू मला आता संधी नाही. दुःख सहन, संकट, अरिष्ट करायचं तर त्याच वेळेस संधी होती. इथं तसलं काहीच नाही. मोठी संधी आपण घालवत आहोत का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. संत पौल स्वतःचा अनुभव सांगताना काय म्हणतो? ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत स्वावलंबी राहण्यास मी शिकलो आहे. दैन्य अवस्थेत कसं राहायचं हे सुद्धा मला कळतं, आणि संपन्नतेत कसं राहायचं हे सुद्धा मला कळतं. हे रहस्य मला सांगण्यात आलेलं आहे. शुद्धीत असो किंवा अनतृप्त असो, संपन्नतेत असो किंवा विपन्नतेत असो, मी समाधानी राहण्याचं रहस्य मला दाखवलेलं आहे. कारण जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताच्या द्वारे हे सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे. पण आपण सर्व महाराष्ट्रीयन लोक आहोत, आणि म्हणून आपला जो एक पेहराव आहे, आपण जे घालतो त्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत. जर तुम्ही गुजरातला गेला तर त्यांचा एक विशिष्ट वेशभूषा असते, त्यावर आपल्या लक्षात येतं की गुजराती लोक आहेत. जर तुम्ही काश्मीरला गेला तर तिथे एक वेगळ्या प्रकारचा पेहराव त्यांचा असतो, त्यावरून आपल्याला ओळखू येतो की हे काश्मीरी लोक आहेत. तसं त्या तत्कालीन लोकांमध्ये, यहुद्यांमध्ये जर तुम्ही गेला तर सर्वसाधारण सर्व यहुदी सारखेच दिसतात. त्यातून जर तुम्हाला सांगितलं असतं की बाबा 1000 यहुदी आहेत, त्यातून संत पौलाला तुम्ही ओळखा, तुम्ही कसं ओळखलं असतं? संत पौलाला ओळखण्याची खूण काय? प्रियांनो, त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं असतं, सर्वांकडे तुम्ही पाहिलं असतं, तर संत पौल काय म्हणतो माहिती आहे का? मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करू नये. त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असतं की हा संत पौल आहे. जर तुम्ही त्यांचे बाह्य वस्त्र काढले असते तर संत पौलाच्या पाठीवर असंख्य खुणा होत्या. कसल्या खुणा? बेसुमार फटके खाल्ल्याचे वण त्या ठिकाणी होते. ते सर्व जखमा त्या ठिकाणी होत्या. ते जखमा आणि वण पाहून तुम्हाला लक्षात आलं असतं की हा संत पौल. कारण तो म्हणतो मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करू नये. होय, 5 वेळा मला 39 फटक्यांची शिक्षा झाली, 3 वेळा मला छड्यांचा मार झाला, एकदा मला दगड मार झाला, अनेक संकट मी सहन केले. ह्या खुणा ज्या मला आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मी संत पौल आहे. असा संत पौल, दुःख सहन करणारा. शेवटच्या क्षणी, आयुष्याच्या शेवटी तो म्हणतो मला एकाच गोष्टीची उत्कंठा आहे. हे सर्व मी सहन केलं, दुःख सहन केलं, पण मला आता माझ्या आत्म्याला एक गोष्टीची उत्कंठा आहे, उत्सुकता आहे. काय? तो म्हणतो जगणे हे मला ख्रिस्त
आणि मरणे हे मला लाभ आहे. येथून सुटून जाऊन त्याच्याकडे जाण्याची मला उत्कंठा लागलेली आहे, कारण देहामध्ये राहण्यापेक्षा ते अधिक चांगलं आहे. आम्ही संत पौलासारखं जगण्याचा विचार करत आहोत का? ह्या जगाला एक प्रवास समजून आम्ही मुक्काम स्थळाकडे जाण्यासाठी आमचं संपूर्ण लक्ष वरील गोष्टीकडे केंद्रित करत आहोत का? संत पौल तिमोथेला म्हणतो, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई म्हणून मजबूरभर दुःख सोस. प्रार्थना करूया. प्रभू, आज आम्ही सर्व ख्रिस्ती शिष्य आहोत, पण तू खरोखर आम्ही फक्त नामधारी ख्रिस्ती आहोत का, हा विचार करण्याची वेळ आज आली आहे. कारण ख्रिस्ती शिष्य म्हटला की दुःख सण, अरिष्ट, संकट यातून आम्हाला जावं लागणार. आणि म्हणून आज तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वरा आम्हाला तू तयार कर, आम्हाला तू सिद्ध कर. होय परमेश्वरा, जसं तू चाललास, संत पौल चाललास, तसंच सर्व प्रकारे तुझ्या नावासाठी निंदा, छळ, अपमान, अरिष्ट यातून जात असताना आमचा तुझ्यावर विश्वास जराही कमी नव्हता, तो अधिकाने अधिक वाढावा, असं तू दयाने कृपेने घडून येऊ दे. तुला आम्हा प्रत्येकाला तू आपल्या पवित्र आत्म्याच्या मार्गाने चालव. सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.